पितृपक्षामध्ये म्हणजे ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला ह्या अशा 3 वस्तू आहेत त्या कधीही कुणाला द्यायचे नाही. का द्यायच्या नाही तर त्याच्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहत नाही, आपल्याला दोष लागतो. त्याच्यामुळे कारण की ह्या पृथ्वी तलावर ह्या 15 दिवसामध्ये आपले जे पित्र असतात ते पृथ्वी तलावर आलेले असतात आणि आपण त्या काळामध्ये श्राद्ध पक्ष करत असतो, तर्पण करत असतो, पितरांना नैवेद्य दाखवत असतो, तर पितरांची सेवा करत असतो. त्यामुळे ह्या ज्या 3 वस्तू आहेत त्या आपल्याला कधीही कुणाला द्यायच्या नाही. शेजारी असो, पाजारी असो, तुमच्या आजूबाजूला कोणी असो जे मागत असेल तर त्यांना मुळीच देऊ नका. आता त्याच्यातलंच तुम्हाला सांगते बघा, कारण की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहण्यासाठी आणि आपलं घर भरभरून जाण्यासाठी ह्या ज्या वस्तू आहे म्हणजे आपल्याला दोष नको लागायला पाहिजे, त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या कधीही कुणाला देऊ नका. आता तुम्हाला सांगते, कारण की श्राद्ध पक्ष म्हटला तर आपल्या पितरांसाठी असतो आणि श्राद्ध पक्षामध्ये श्राद्ध, तर्पण इत्यादी विधी करत असतो. तर विधी करत असताना वापरल्या जाणाऱ्या ज्या कुशा असतात त्या कधीही कुणाला देऊ नका, नाही तर तुम्हाला दोष लागेल आणि तुमचा पितरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहणार नाही. त्यामुळे आजूबाजूला जर कोणी असेल, नातेवाईक असेल तर त्यांना तुम्ही देऊच नका. आणि दुसरं म्हणजे तांदूळ. जे तांदूळ असतात ते आपल्या पितरांसाठी आपण खीर करत असतो, तर ते खिरीचे जे तांदूळ असतात ते कधीही कुणाला द्यायचे नाही. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहत नाही, ते नाराज होतात. त्यामुळे आपल्या घरातले जे तांदूळ आहेत ते इतरांना तुम्ही द्यायचे नाही. ही दुसरी वस्तू झाली. तिसरी म्हणजे पैसा म्हणजे लक्ष्मी. आणि जी लक्ष्मी असते या 15 दिवसामध्ये कुणाला देऊ नका. म्हणजे जर कुणी तुमच्याकडे उशनमारी मागत असणार, उधार मागत असणार तर त्याला तुम्ही मुळीच देऊ नका. तुमच्या घरातली लक्ष्मी बाहेर जाईल असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.